कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोलायचंय मला तुझ्याशी, मला सांग, तू मला नीट सांगितलं नाही एरियाचं नाव, तर मी तुला कसं सांगणार शत्रुघ्न? आम्ही सांगतो काय नंतर सांग ना आता, कारण की आपण घरी जाणार या आठवड्यात अगर आपण नाही नीट खेळलो तर. ते एक आमचं रॉंग गायडन्स झालं, कारण की मी त्याला विचारलं होतं की वर्सोवा कुठलं लव्हॅनला ते मलाडमध्ये पण आहे, मी त्याला ते पण विचारलं तर त्यांनी हा बोललं, तर म्हणून मी म्हटलं की DN नगरला उतरून वॉकेबल डिस्टन्सवर होतं ते वाला लव्हॅनला ते. सो आय डिडंट नो की ओशीवाराला होतं, नाही तर मी त्याला ओशीवारालाच उतरवलं असतं मेट्रोमधून. तुला खेळायचं आहे की नाही शत्रुघ्न? खेळायचं आहे मला. मग तू मला का नाही बोलला काय जागा होती? समोरच्या माणूस पण समजायला पाहिजे ना. काय समोर? निक्सन 2 वेळाच माझ्याशी भांडण केले, म्हणजे त्याची भाषा मी काय सांगतो ना तो ऐकत नाही. उगत बस हा शब्द वापरतो, मग काय सांगू मी त्याला? बोलला त्याच्याशी माझे 2 वेळा जाताना भांडण झाले होते. का भांडण झाले की त्याला मी सांगितलं आपल्याकडे टाइम कमी आहे, आपल्याला पडावं लागेल असं सांगितलं. त्याने काय सांगितलं, उगाच बस हा शब्द सांगितलं. तिथून म्हणजे तू शांत बस. मला माझं गोष्टी तो ऐकत नव्हता. तुला कॉम्पिटिशन आहे हे कळतंय का? फक्त मजा बरोबर सांगितलं, पण माझ्या समोरचे माणूस ऐकायला पाहिजे. निक्सन आहे ना 2 वेळा भांडण झाले माझ्याशी, म्हणजे समजून नाही घ्या. नाही ते माहितीये तुमच्या काय दोघांमध्ये सांगू compatibility नाहीये. मी टाइमिंग वाचवत होतो. बरं तुझं हे टास्क झालं ते जाऊ दे, ओके. पण आता तुझं नंतर जे टास्क येणार आहे त्याच्यात तुला जीव ओतायचंय, तुला तुझं बेस्ट द्यायचंय. हे तू असाच आहे तुला बोलता नाही येत, हे सगळं काढून टाकायला लागेल शत्रुघ्न. तू बघतोय नाही बाकीची पोरं पण ती गावातूनच आली आहेत, सगळी तुझ्यासारखीच आहेत, पण ते चांगलं परफॉर्म करतात ना. हा अर्जुन पण बघ कसा होता, आता कसं झालाय. पंकज बघ तो कसा होता, त्याने डान्स मध्ये त्याने नंबर 1 केले. त्याला बघून वाटतं का तो डान्स करतो? नाही ना. मग तसं तुला पण तुझं 100% ही आहे, मी आहे, बाकीची मुली आहेत, तुला खूप मदत करू आम्ही. पण तुला पण थोडं चेंज तुला करावंच लागणार स्वतःला थोडं चेंज. आपल्याला प्रूफ करायचं आहे की आपल्याला जीव टाकून प्रूफ करायचं आहे की आपण फर्स्ट टाइमच आहोत नॉमिनेशनमध्ये. शत्रुघ्न आणि किम्या ऑलरेडी गेलेले आहेत, तर त्यांना ते ऑलरेडी थोडंसं अजून डिमोटिवेटेड आहेत. ठीक आहे, आपला कॉन्फिडन्स असाच राहून दे जसं आहे, एवढं काय विचार नको करूस. ठीक आहे, आणि परवाच जो टास्क होईल ना त्या टास्कमध्ये तोडून टाकूया, तोडफोड करूया, जेवढं होऊ शकतं तेवढं आपल्याकडनं हे ना कोशिश करूया की आपण हा टास्क पहिल्या नंबरवरती जिंकू. जो पण टास्क होईल तो असं. ऐकलं का दिवशी काय बोलली अनुश्री? डोकं नाही फिरलं? माझं डोकं फिरलेलं म्हणून मी उठून गेलो. अरे ते तर तुमच्या समोर होतं, पण आमच्या बरोबर पण रूम मध्ये ती काय काय बोलली तुम्ही पण त्या दिवशी लय सपोर्ट करत ही एक सपोर्ट करत अरे कारण आम्हाला मिसलीड झालं ना, आम्ही म्हणजे ह्या लोकांना तर माहिती होतं, पण मी मिसलीड झाले होते. कोणत्या गोष्टीला पहिला विचार करून गोष्ट करत जाऊ. कोणाला पण साथ द्या तुम्ही. माझं असं नाही की त्याची जिथं बरोबर असेल तिथं बरोबर म्हणा, जिथं चूक असेल तिथं चूक. तुला आमच्या आतापर्यंतच्या डिसिजन मध्ये एकदा तरी असं वाटलं आम्ही कोणासोबत चुकीचं वागलोय? एका तरी मला टास्क फक्त मध्ये एका टास्क मध्ये नाही, फक्त एका डिसिजन मध्ये आणि एका भांडणामध्ये वाटलं की कुठल्या? अनुसरीला तुम्ही सपोर्ट केला. सपोर्ट नाही केला दीपक, सपोर्ट नाही केला. माणूस की म्हणून एखादा जर माझ्या समोर रडतोय तर मी त्याला तसं मी रडत असतो तर मग. आणि तुला माहितीये का तुला पण केलं भाई. ऐक ना, असं नसतं. ऐक बरं, तुझा तो मुद्दा झाला ना, तू म्हणतो त्याच्यावरून त्याच्यापासून आतापर्यंत पण आम्ही अनुश्रीशी बोलत नाही. तू बघितलं आम्हाला तिच्याशी बोलताना आता? आम्हाला लेट कळलं थोडं की काय झालंय नक्की किंवा गेम काय झाला. अरे तो मला म्हणत होती ती घरला जाणार हे बरोबर. स्टेज मध्ये कसा धप्पा दिला मला रिएक्शन कसं होतं? अरे तेव्हा तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की मला नाही खेळायचं, मी घरी चाललो. ही आमच्याकडे येते आम्हाला म्हणते मला नाही खेळायचं, मी घरी चालले. 2 तास अगोदर आपल्या संग बोललेले ना तशी त्या दिवशीच 2 तास अगोदर बोललेल्या. स्टेजवर जायच्या अगोदर आमच्याशी दोघांशी आम्ही दोघं चहा पित होतो आणि तिथे येऊन बोललेले. आणि लगेच 2 तासानंतर इजा तोंड उघडला. बसला ना आम्हाला. मला ती अनुश्रीनं तिला एवढे शिव्या दिल्या बरोबर. त्या दिवशी आम्ही वरती गेलो, म्हणलो कोणतरी रामा का कोणतरी म्हणी का ती अशी शिव्या देत होती. तिथून एवढा तावा तुटला होता. ती अशी म्हणली तशी म्हणली मी जातो खाली. त्याला मी थांबवलो तिथं. थांबवलं आम्हीच थांबवलो, नको भाऊ, कारण तो पोरींना म्हणजे असं करत होता. पण ते तिथं थांबवलं आणि स्टेजवर जाऊन ते दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सॉरी म्हणलं. पाच बदल
जज्बात बदलली अरे जिंदगी बदलली. मी जेव्हा ते एकट्यात असतात ना एवढं लाडीगोडी एवढं लुडबुडू बोलतात ना क्यूट बोलतात. आपण जेव्हा डान्स रिहर्सल करत होतो त्या खोलीत ते दोघं तेव्हा ते खूप वेगळे असतात जेव्हा दोघं एकटे असतात. आणि ह्यांना सांगतो की तुम्ही मुलींसोबत म्हणजे दाखवताना आपल्याला नीट वेगळे नाही झालं पाहिजे म्हणजे तुमच्या दोघांचं मग टास्क खराब झाला पाहिजे कळलं का? आणि त्यांचा टास्क मग ते करून घेतात बरोबर आणि पहिले पण येतात मी आणि नाही, तुमच्या नाही, दोघं- हे आणि बघा, support तुम्ही म्हणून करतो. नॉमिनेशन नाही, मध्ये ऐक, जाता. ऐक, म्हणत होता, ऐक. मी अथर्वला सपोर्ट करतो. एक मुद्दा मी अथर्वला सपोर्ट करतोय पोरग म्हणून बरोबर. तुम्ही अनुश्रीला सपोर्ट करता. आम्ही नाही करत सांगतोय सिंपल मुद्दा. तुम्ही अनुश्रीला मदत करता सपोर्ट म्हणून. मग मी अथर्वला सपोर्ट करतो आणि ही माझी पेर तिला सपोर्ट करते. मग माझ्या हिच्यात लागलीच की तिने आतनं एक आणि आम्ही लांब बाहेरनं. पण आपल्याला त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं दीपक. तुम्ही देऊ नका. अरे आम्ही तुला सांगतोय मी देत नाही ह्याला आमचं असं काही नाहीये जे चुकीचं वागतंय ते चुकीचं वागतंय विषय त्याने संपला. मला ऍक्च्युली त्याला जास्त समज आहे माझ्यापेक्षा. त्याने मला आधी वॉर्न केलं होतं की तू ह्यात नको पडू. सर्व सांगितलं. मी येण्यासारखं उगीच मला वाटलं मरते की काय रडतात म्हणून मला तिच्याबद्दल माझं वाईट पण तेच वाटतं. झालं ना मी पण मग जाऊ दे मला कळलेलं पण तुम्ही जाणून घ्या की गेम कोण खेळतंय. मला माहित आहे चांगलंच कोण गेम मला तर खेळत चांगलंच माहिती नाही. मी एकटे टॅटू इकडे कशाला काढलं? मग कुठं काय इकडे कोण काढलं तोंडावर? हा, इथे का टॅटू काढलंय तोंडावर कोण टॅटू काढतो? काढतात काय की. होतं? भरपूर जण हे काय आहे पण काय नाही असं कोण दिले हे पण हे काय आहे कसला टॅटू आहे टाक पडलेली. फांदी दी फांदी आहे लीव्ह ब्रांच इथे का काढली पण फांदी तिची फांदीवरून पोरी मॅजिकल आय ब्रो नंबर लागतो ना लाईन लागते. जादू आयब्रो. हिनं बघ ना कोण हात काढले डायरेक्ट. ते काय नंबर आहे 98? माझा जन्म 98 वाटल्या मध्ये असं 1998. तुझ्याकडे टॅटू आहे पवन? तुझ्याकडे टॅटू आहे? माझ्याकडे जेवढी लागेल तेवढी टॅटू बनवले तू कुठे आहे? पण दिसत नाही ते. दिसत नाही म्हणजे मी दाखवत नाही. हातावर आहे? हा सगळी घरी ठेवून येईल. हातचे घरी ठेवून येले. हे बघ ओ पंकज. हे बघ पंकज नाही पवन पवन. पवन हे बघ ओ आई हे बघ पिल्लू. ओ he got lot of tattoos. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ खोटं नाही बरं का खरं म्हणून राहिलो. हे बघ हे बघ हे बघ बहुत हे आहे. बघ हे बघ हे बघ हे बघ दुखलं नाही का हे बघ. तुला? दुखलं नाही तुला? हे बघ अजून एवढे टॅटू बनवले हातावरती माझ्यावर पण लिहिला. कुठे टॅटू इकडे आहे तुझा ना अरे ओ हा भाई साहब इतके टॅटूज. माझ्यावर तर एक पण नाही. माझ्यावर पण एक पण नाही. हे बघ इथं तर सगळ्यात मोठा आहे. हे बघ हा, मारलाय हे इथं तर. बघितलंय, हे बघितलंय. इथं तर मारलाय. ये भी निकाल रहे थे. हे कोणाचं नाव होतं? कोणाचं नाव होतं? माझं प्रिन्स नाही का लिहिले अर्जुन नाही लिखा. अर्जुन नाही लिखाय काय काय लागले तिकडे लागलं नाहीये ते लेझर नाही ते मिटवायला ते जाळून घेतलंय त्यांनी दादा बाबा कोळशानी. दर्द नाही झालं? मग पण ते मिटलं तर नाही एवढा ते डाग आला. कोणीतरी हार्ट ब्रेक केला वाटतं हा. म्हणून जाऊन घेतलं तिकडे. हा. नीट जाऊन काढून घ्यायचं ना टॅटू पार्लर मध्ये. जाळून मिळून कशाला घ्यायचं ते गेलं पण नाही आणि जाळून Apparently तसंच आहे. गावी तसंच तेव्हा करतात आशिक होतो ना मी हा? आशिक होतो तेव्हा मी. आशिक होतो. आता नाहीये म्हणजे अशी. नाही आता आहे पण एवढं ये नाही बा त्याच्यात. यमला पगला दिवाना नाही तो. हा. आता पोरी आशिक आहे त्याच्यासाठी. आता दुसऱ्या आशिक आहेत तुझ्यासाठी है ना? आता पोरी येते तुझ्याकडे. हा ना? आता घरी गेलं का पहा मग किती येते किती येतील शो नंतर ना? लांबूनच असं खरं. अरे रे इतना हार्ट ब्रेक हो गया लांबतो नसते. भाई साहब झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.